मंडळी, आषाढ श्रावण या महिन्यांमध्ये सहसा सणवारांना असे गुळाचे म्हणजे गूळ वापरून असे गोड पदार्थ बनवले जातात आणि ते त्या त्या मोसमला म्हणजे त्या त्या कालावधीसाठी आवश्यक आणि पौष्टिकसुद्धा असतात. तर आज आहे ना, मला खूप गोड खावंसं वाटतं. असं तर मला नेहमीच गोड खावंसं वाटतं. तर मी त्यासाठी ना, ते इथे झटपट आहे ना, आपण याला थुलीसुद्धा म्हणतात, गोड बाट म्हणतात किंवा गव्हाची खीर, गव्हाची आपण लापशी म्हणतो. अशी वेगवेगळी नावं आहेत. तुम्ही काय म्हणतात ते मला सांगा. इथे मी कुकर गरम केला, थोडंसं तूप टाकतं, त्यामध्ये लापशीचा रवा म्हणजे गव्हाचे हे ब्रोकन व्हीट म्हणतात ते घेतलं. थोडंसं 1 मिनिटभर तुपावरती परतवलं. त्यामध्ये ना त्याच्या दीडपट पाणी टाकलं, म्हणजे जितकं रवा घेतला होता ना, हा जाड रवा, त्याचं दुप्पट पाणी टाकलं, गरम पाणी टाकलं आणि त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकले, चिमूटभर मीठ टाकलं आणि चांगल्या 3-4 शिट्ट्या करून घेतल्या. छान असं मऊ शिजेपर्यंत व्यवस्थित छान असं नरम होईपर्यंत शिजवलं. त्यानंतर वाफ गार झाली. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं अजून थोडं गरम पाणी टाकलं आणि आवश्यकतेनुसार चवीनुसार गूळ टाकलेला आहे. गूळ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकली आणि जायफळ टाकलं अगदी चिमूटभर आणि पुन्हा मिक्स केलं आणि एक वाफ पुन्हा काढली 5 मिनटासाठी. आपली छान अशी सांजा म्हणू शकता तुम्ही, गुळाची थुली, गोड बाट किंवा गव्हाची खीर म्हणा तुम्ही याला. तुम्ही काही नाव देऊ शकता. तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगा. हे मला खूप आवडतं. यामध्ये तुम्ही दूध टाकूनही खाऊ शकता किंवा फक्त तूप टाकूनही खाऊ शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारे हे खायला आवडतं हे सुद्धा तुम्ही सांगा. अगदी झटपट आहे, पौष्टिक आहे आणि चविष्टसुद्धा आहे. तर ही रेसिपी तुम्हीही करतात का हे मला सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका, मोहिनी फूड अँड ब्लॉग्स. थँक्यू.